घोडा. चला मित्रांनो, हा पण घोडा आहे. हेच ते मंदिर खंडोबा देवस्थान देव. मित्रांनो, आपण ना गर्दीतच फिरत आहे. हे असं काहीच नाही, पण नुसतं फिरायचं. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आलेलो आहे संगमनेर तालुक्यामध्ये असलेलं देवगड खंडोबा देवस्थान. या ठिकाणी आज भव्य अशी यात्रा आहे. तर या यात्रेनिमित्त आपण आज आलेलो आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला आज या ठिकाणी जी काही यात्रा आहे ती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आले आहे इथं मस्त काय आज काय यायला सुरुवात झाली आहे. लोक आता गर्दी तर खूपच होईल, कारण संगमनेर पासून हे जवळ असलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी संगमनेर मधले पण भरपूर लोक या ठिकाणी येत असतात. आताशी तर लोकांची गर्दी, गाड्या बघू शकताय किती गाड्या आहे. चला मित्रांनो, इथूनच सुरुवात झाली आहे या यात्रेला. बघू शकताय जे काय देवगडचं मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे इथं आहे खंडोबा देवस्थान देवगड. तर इथे पण खूप लोक दर्शनासाठी येत असतात. ही यात्रा बघूया. इथं पुढं काय दोरीवर चालत आहे पोरगी काय, तर हा एकदम खतरनाक खेळ वाटतो. चला पुढे जाऊया आपण. आता हे 100 रुपयाला साडी. तर हे यात्रेमध्ये काय स्वस्तात मस्त. इकडं हा खेळ तर जबरदस्त चालूच आहे. चला आता जाऊया आपण पुढे, यात्रा पाहूया. चला मित्रांनो, आज आपल्या सोबत बायको पण आहे. तिला पण आणलं आहे ही यात्रा फिरण्यासाठी. कारण यात्रेत सर्वांनी आनंद घेतला पाहिजे. तर नक्कीच बायको पण आलेली आहे. ती पण काय यात्रेत असून त्याचा आनंद घेत आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून या यात्रेचा आनंद नक्कीच घ्या. चला मित्रांनो, यात्रा सिक्युरिटी पण आहे बर का. चपला तर आहे 100 रुपयाला. इथं काय हे चमचे 50 रुपयाला 10 चमचे. 50 रुपयाला गर्दी पुढे जाते. इथं आणलेलं आपण आता मंदिराकडे जाऊया. मंदिर पण दाखव. आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहे. इथं बघा किती गर्दी आहे दर्शनासाठी. भरपूर लोकांची गर्दी आहे. चला आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. तर काय दर्शन घेऊन बाहेर येत आहे. आपण तर आलेलो आहे. इथं तळी भरायचे काम चालूच आहे. तळी भरत आहे हे पण मस्त. तर मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम भारी प्रसन्न वाटतं बरं का. हे बाहेरून पण आलं आहे. इकडून बाहेरून दर्शनासाठी खूपच लांब लाईन लागली आहे. हे पण बघू शकताय किती गर्दी आहे. इथं पण तळी भरायचं काम चालू आहे. इकडच्या मार्गे पण काय दर्शनासाठी जातात बरं का, पण आतमध्ये दर्शन घेऊन पण बाहेर येतात. हे बघू शकताय. आता इकडं वरती जायचं आहे. वरती जे काय गड आहे तिकडे, पण आपण लांबूनच दाखवूया. वरती लय गर्दी आहे जाण्यासाठी, तर रस्ताच नाही ना, त्याच्यामुळे हे बघू शकताय लांबूनच. आपण आताच भेळ खाली आहे आणि इथं आता मंदिराकडून पुढे आहे. गर्दी लय भरमसाठ आहे यात्रेत मित्रांनो. हे कोण भरपूर आसपासच्या गावातील लोक या यात्रेनिमित्त या ठिकाणी आले आहे. बघू शकता खेळण्या वगैरे आणि लोकांची गर्दी. हे इकडून तिकडून मुंग्यासारखे लोक येतात फिरत आहे. खूपच गर्दी आहे मित्रांनो. आपण ना गर्दीतच फिरत आहे. हे असं काहीच नाही, पण नुसतं फिरायचं मित्रांनो. नाश्ता केलाय तर आता काही टेन्शनच नाही. पाणी वगैरे पिलाय ना, पाणी पिलाय मस्त पैकी. आता जत्रा चालू फिरायचं. इकडं राट आहे. हे लहान मुलांचे मस्त. चला आता इकडं काय आले आहे मित्रांनो. तशा काय जत्रा म्हटल्या तर खेळण्या वगैरे राट हे तर एकदम आवडता एक ठिकाणच असतो लोकांचा. कारण इथे भरमसाठ गर्दी करतात आणि काही या राटामध्ये पण बसण्याचा आनंद घेतात. तर आलो आहे इकडं. मित्रांनो
शिरापूरचे आहे का? देवगडला आले आहे यात्रेला. यात्रा आहे आज, तर त्यांची पण भेट झाली आहे. आपले मित्र हे पण कृष्ण आईस्क्रीम कुल्फी इकडं पण आहे. पण आहे इकडे दुकान जबरदस्त आपण कृष्ण आईस्क्रीम आहे ना त्याने आपल्याला येते आहे आईस्क्रीम त्याला मस्त आईस्क्रीम खाऊया. बायकोला मस्त आईस्क्रीम दिली खाण्यासाठी. मित्रांनो इथं राट आणि जे काय ब्रेक डान्स वगैरे रेल्वे तर हे आजूबाजूचं म्हणजेच जे काही लोक आहे त्यांचं एक मस्तच एक आवड आणि यात्रेमधला आनंद घेण्याचं हे एक ठिकाण म्हणजे राट. बघू शकता लहान मुलांसाठी विमानं एकदम जबरदस्त आहे. तर एकदम भारी वाटतं यात्रेमध्ये आल्यानंतर. बघू शकता गर्दी भरपूर. तर मित्रांनो आपण या देवगड या ठिकाणी असलेली यात्रा आहे ते फिरत आहे. तर नक्कीच या यात्रेचा आनंद तुम्ही घ्या. तर तुम्ही आले होते का नव्हते या यात्रेला नक्कीच कमेंट करून सांगा. मित्रांनो हे अजून काही लोक येत आहे यात्रेला. दुकानं बिकानं आहे सर्वच काय आहे. यात्रा म्हटली तर खूपच मोठी यात्रा आहे. देवगड या ठिकाणी हिवरगाव पावसे या ठिकाणी असलेलं देवगड खंडोबा देवस्थान. तर या देवस्थानची यात्रा खूप मोठी असते कारण जवळ असलेले संगमनेर वगैरे करून लोक आसपासचे गावातले तर भरपूर लोक येत असतात. मित्रांनो आहे अश्व स्पर्धा आणि अश्व बाजार पक्षी प्रदर्शन आहे मित्रांनो. चला आता इकडे जाऊया. इकडून आपण जे काय घोडे आहे ते पण बघणार आहे. तर मित्रांनो बघू शकताय हा घोडा अश्व सेवा संस्था. चला आता आपले गाववाले भेटले आहे ते पण यात्रेला आले आहे. झाली की यात्रा? यात्रा झाली हो. हा चला आता बराच वेळ झालेला आहे. चला आम्ही पण फिरतो यात्रा. घोड्याचा कार्यक्रम बघितला ना घोड्यांचा बघायचा आम्हाला अजून. घोडे आहे मित्रांनो. इकडे पण घोडा आहे. हा घोडा मित्रांनो हा पण घोडा आहे. हा घोडा फोटो पण काढायला हा घोडा जाणार आहे. कुठला आहे घोडा? सातारा आहे का? अजून आतमध्ये नाही नेला का? आता नंबर आहे का? त्याला साताऱ्याचा घोडा आता 21 लाख
तर जवळपास 21 लाखाचा हा घोडा आहे. तर इथे रिंगणात उतरायचा आहे आता. लगेचच त्याचा नंबर आहे मस्त पैकी. हा, साताऱ्यावरून आले का? करंजी गाव. तुमचं काय नाव आहे? नाव काय आहे तुमचं? फुलवाली करंजी. करंजी. तर करंजीवरून आले साताऱ्यावरून. तर त्यांचा घोडा आता रिंगणामध्ये. चला आता इथं भरपूरच रिंगणामध्ये सध्या घोडे चालू आहे. तर नक्कीच तुम्ही हा पण व्हिडिओ बघितला आहे. मित्रांनो बघू शकता आता इथं गर्दी जर भरपूरच आहे. आणि आज मालकी नामदार यांचा नारायण लोकनाट्य तमाशा पण आहे बरं का. संध्याकाळी इथं मस्त तमाशा आहे. चला इथं संध्याकाळी तमाशा पण आहे. मालकी इमानदार राष्ट्रपती एक पद्धती देते. तर नारायणगाव लोकनाट्य तमाशा या ठिकाणी फ्रीमध्ये बरं का मित्रांनो. आले तर या इथं. या गडाचा लांबून नजारा बघितला तर मंदिराचं लाइटिंग वगैरे एकदम भारी आहे. आणि राट तर काय जबरदस्त आहे. चला आतमध्ये तर आल्यानंतर राट बघण्याचा आनंद काय वेगळाच आहे बरं का. बघू शकता इथे लहान मुलांची तर मजाच वेगळी आहे. या ठिकाणी लहान मुलं मस्त आनंद घेत आहे. संध्याकाळी एकदम भारी निवांत राहतं. त्याच्यामुळं यात्रेमध्ये फिरण्यासाठी पण भारी वाटतं. इथे बघू शकता राटाची लाईट. आणि या यात्रेचा आनंद घेता घेता आम्ही आता मंदिराकडे आलो आहे. या मंदिराकडे पण लाईटिंग किती भारी दिसते नाही का. मंदिराकडे दुपारी आलो तर एवढं खास नव्हतं. बघू शकता गडावरती एकदम मस्त मंदिर. चला मित्रांनो आता खाऊ वगैरे घेतला आहे. आणि आपण आता जाणार आहे बरं का. बराच टाइम झालेला आहे. कारण आपण दुपारीच आलो होतो या ठिकाणी. आणि इथे येता येता तर भरपूर टाइम झाला होता. यात्रा पण फिरला आहे. तुम्हाला पण दाखवली आहे ही यात्रा कशी आहे. तर नक्कीच तुम्ही पण आले असतील या यात्रेला. तर नक्कीच कमेंट करा कोण कोण आलतंय देवगड या ठिकाणी. हिवरगाव पावसा तालुका संगमनेर या ठिकाणी असलेली भव्य दिव्य अशी यात्रा. तर यात्रा दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. ज्यांनी लाईक केलं नसेल तर लाईक करा. सबस्क्राईब करायचे राहिले सबस्क्राईब करून घ्या. आणि हाईप करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय भारत.